10 वर्षांनंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होत आहेत। त्यामुळे मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता येईल, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष होईल असा विश्वास नामदार हसन मुश्रीफ यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केला। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला इथल्या मराठी शाळेत नामदार हसन मुश्रीफ यांनी मतदान केलं। यावेळी नामदार मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला। 10 वर्षांनंतर जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होत आहे, त्यामुळे सर्वत्र मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे। पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मोठी ताकद असल्याचं स्पष्ट करत कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता येईल आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल असा विश्वास नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केलाय। नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही पहिल्यापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीची विस्तारलेली आहे आणि अजितदादांच्या जाण्यानं फार चटका सगळ्या मतदारांना, सगळ्या कार्यकर्त्यांना बसलेला आहे। मला वाटतं या निवडणुकीमध्ये जी सहानुभूती आहे अजितदादांची, निश्चितपणानं लोक दाखवतील असा विश्वास आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीची सत्ता जिल्हा परिषदेमध्ये येईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होईल। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत आम्ही चर्चेत नव्हतो। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सहमत असतील तर अडचण नाही असंही त्यांनी सांगितलं। अजितदादा पवार यांच्या जाण्यानं आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। आम्हाला हा मोठा धक्का आहे। प्रफुल्ल पटेल गेली अनेक वर्ष पवार साहेबांसोबत काम करत आहेत। ते पक्षाचे कार्याध्यक्ष असून सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत। दुर्दैवानं पक्षाच्या नेत्यावर टाकलेली जबाबदारी घेऊन ते मीटिंग बोलवत असतील तर तटकरे विलन कसे असा प्रश्नही नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त करत त्यांची पाठराखण केली। 3 दिवसांनी आपले सगळे विधी आटोपतात, ते पुरोगामी घराणं आहे आणि त्यामुळे 3रा दिवस झाल्यानंतर 4थ्या दिवशी सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्र्याची शपथ दिली। आता मला एक सांगा, प्रफुल्लभाई पटेल अनेक वर्ष पवार साहेबांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे। ते कार्याध्यक्ष म्हणून अनेक वर्ष राष्ट्रवादीचं काम करत आहेत आणि सुनील तटकरे हे साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत। मग आता मला सांगा, दादांच्या अचानक जाण्यानं ही जबाबदारी कोणी, मिटिंग कोणी बोलवायची, मिटिंग कोणी बोलवायची तुम्ही सांगा ना। ही जर विधिमंडळाची मिटिंग आहे तर कोणी बोलवायची, कोणी ते सांगा ना, अध्यक्षाने बोलवायची ना। मग सुनील तटकरे विलन कसे, राष्ट्रीय अध्यक्ष त्या आदेशानं बोलवायची, मग प्रफुल्ल पटेल हे विलन कसे, मला हेच कळालेलं नाही।